जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मराठा बांधवांसोबत बैठक. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. सरकार प्रमाणपत्र देत नाहीये. 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. जरांगे पाटील यांचं मराठा बांधवांना आवाहन. सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरे यांच्याकडून मोदींची भेट आहे. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची माहिती आहे. सुनील तटकरे बॉसला भेटले. त्यांचा हा पक्ष हा मोदी शहांचा आहे. सुनील तटकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरती संजय राऊत यांचं टीकास्त्र. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण माझा पक्ष मला परत द्या अशी अट शरद पवार यांनी अमित शहांना घातली असेल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा दावा. नवीन शाळांना मंजुरीसाठी संस्थाचालकांना पैसे द्यावे लागतात. संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावरती 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. महाराष्ट्रामध्ये पेपरफुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू आहे. संजय राऊत यांची टीका. कुठेही पेपरफुटी झाली नाहीये. खोट्या अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत करतायत. राजकीय पोळी भाजण्यासाठी शिक्षक व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करू नका. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची विरोधकांना प्रत्युत्तर. पेपरफुटी प्रकरणामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी बदनामी केली आहे. कुठलाही संबंध नसताना या संदर्भात आपल्यावरती आरोप केलेत. अभिमन्यू पवार यांचा दावा आहे. तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाहीये. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला त्याचे निर्देश आहेत. पेपरफुटी प्रकरणी गठीत केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टात पहिली सुनावणी झाली आहे. प्रकरणातील 20,000 पानांचं आरोपपत्र राऊस अव्हेन्यू कोर्टात सादर. प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्ती शोधण्याचं काम मोदींच्या कार्यालयापासून सुरू व्हावं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किती लोकांना भाजपने शरण दिली आहे. सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या कारवाईवरून संजय राऊत यांचा सवाल. कंगना राणावत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे. कंगना राणावत यांच्या जेनझींच्या वक्तव्यावरती गिरीश महाजन यांचं विधान. आमदार खासदारांनी थोडं तोडून मापून बोललं पाहिजे. महाजन यांचा सल्ला. इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यम कंपन्यांना नोटीस आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नियमनाच्या मुद्द्यावरून नोटीस पाठवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचं समन्स आहे. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्यामुळे कारवाई होत असते.